नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महाकुंभ मेळ्यातून बातमी दुर्दैवी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये 10हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. तर अनेक जण जखमी झालेले आहेत, अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नान आहे आणि त्यासाठी लाखो भाविक आले. सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं, त्यामुळे गर्दी वाढली, चेंगराचेंगरी झाली. दरम्यान मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय आखाडा परिषदेने सुद्धा घेतला. क्या हुआ भैया? कुछ हुआ? शायद भगदड़ मच गई है। क्या हुआ? भगदड़ मच गया। भीड़ आ गई, भीड़ में हम फंस गए, लोग धक्का मारने लगे, हम नीचे गिर गए, बहुत लोग नीचे गिर गए, बहुत ज्यादा भीड़ कंट्रोल नहीं हुआ, हम एक पल एक ऐसे गिरते रहे। भीड़ इतना थी, मैं वापस हो रहा था, उसके पीछे इतना भीड़ हो गई कि आगे पीछे थे कि उसी में मतलब आदमी गिर गए सब भगदड़ में। और तब हम सब भी मर जाते, लेकिन ये लोग बच गए, लेकिन हमारे चाचा उसमें खत्म हो गए उसी वक्त। महाकुंभ में आने वाले सभी श्रद्धालुओं से अनुरोध कर रहा हूं कि आज क्षमता से अधिक भीड़ आ गई है प्रयागराज में। इसे संगम का आग्रह छोड़ दें कि आज का अमृत स्नान निरस्त कर दिया जाए। और मैं भी भगवान से प्रार्थना करता हूं कि सबका मंगल हो। दिवंगत आत्माएं हैं, उनकी आत्मा के मोक्ष के लिए और जो घायल हैं उनके स्वस्थ होने की प्रार्थना के साथ हमने यह पवित्र तीर्थ में स्नान किया है। आज हमने बहुत ही सांकेतिक रूप में यह स्नान किया है, क्योंकि एक बड़ी दुखद घटना होगी, इसलिए इसको महोत्सव का रूप नहीं दिया है, इसको एक अनुष्ठान के रूप में संपन्न किया है। तर महाकुंभ मेळ्यामध्ये नेमकं घडलं तरी काय होतं ते आपण पाहूया. संगम घाटावर मिनी अमावस्येनिमित्त अमृत स्नान आज आहे. अमृत स्नानासाठी लाखो भाविकांची गर्दी प्रयागराजमध्ये झाली. संगम घाटावरती गर्दी वाढल्यानं भाविकांची पळापळ झाली. 10हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची भीतीही व्यक्त केली जाते. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर हे या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. दरम्यान प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेची पंतप्रधान मोदींनी 2 वेळा माहिती घेतली आहे. मोदींची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे. जखमींवरती सुरू असलेल्या उपचाराची माहिती त्यांनी घेतली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्याकडून चेंगराचेंगरीच्या घटनेचा आढावा घेतला. तर अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक अशी घटना प्रयागराजमध्ये घडली आणि यासोबतच या संदर्भातल्या अपडेट्सही आपल्याला जाणून घ्यायचे आहे. पुढे पाहूयात न्यूज पॉइंट 20 वेगवान आढावा घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा. वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये कराड आणि सायबर सेलच्या PSI निशिगंधा खुळे यांच्यामध्ये संवाद असल्याचं समोर आलं. यामध्ये कराड हा मी बीड जिल्ह्याचा बाप आणि मी असल्यावरती काय चिंता असं म्हणतोय, मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. वाल्मिक कराडच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी होणार आहे अशी माहिती बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्यामुळे चौकशी होणार आहे. कराडची ती क्लिप डिलीट करू नका, हे प्रकरण अत्यंत भयंकर आहे, पुढचे 15 दिवस चालणार आहे असं मोठं विधान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलं. कराडने कोणत्या महिला अधिकाऱ्याला फोन केला, तो आरोपी कोण, या सर्व गोष्टी मला माहिती आहे. तुम्ही आधी जाऊन त्याचा शोध घ्या, नंतर मला विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन असं सुरेश धस म्हणाले.
सौरभ भोंडवे मृत्यू प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. त्यावर आता सौरभ भोंडवे यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली. सौरभच्या मित्रांनीच त्याची हत्या करून मृतदेह तलावात फेकलाय असा आरोप सौरभच्या वडिलांनी केला. सरपंच हत्या प्रकरणात अजित पवारांना टार्गेट केलं जातंय. हा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळेंचा आहे. सत्ताधारी अजित पवारांना टार्गेट करत असल्याचं सुळेंनी म्हटलंय. राजीनाम्यावर काही उत्तर देणार नाही असं मंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं. अंजली दमानी यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे बोलतील असं देखील मुंडे म्हणाले. सरपंच हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा वस्तुस्थिती पाहून निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी कागदपत्र मला दिली असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील. मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. तर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा ही मागणी सध्या विरोधक करत आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि डीजी अशा सर्वांना पार्टी बनवून त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये PIL दाखल करणार आहे असा इशारा दमानी यांनी दिलाय. संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे यांचे संबंध असल्याचा आरोप मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय. कृष्णा आंधळेबाबत पोलिसांना माहिती नाही, मग संदीप क्षीरसागर यांना कशी माहिती मिळाली असा सवाल मुंडेंनी केलाय. सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. सर्व आरोपी फासावर लटकतील, तो समाधानाचा दिवस असेल असंही ते म्हणाले. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकीने पोलिसांना दिलेल्या जबाबात तब्बल 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोजचं नाव आहे. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव आहे असा उल्लेख सिद्दीकींनी केला आहे. दरम्यान बाबा सिद्दीकी यांची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं, मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नाही असं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलं. बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरोधात मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल झाले. शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मोहित कंबोज यांचं नाव आलंय आणि त्यानंतर आता संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे. तर विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांना खांद्यावर उचलून नाचणारे तेच कंबोज होते ना असं म्हणत राऊतांनी टीका केली. हे खरं असेल तर तो बिल्डर आणि राजकीय नेता कोण होता याचा तपास पोलिसांनी करावा ही प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. कल्याणच्या लोकग्राम या परिसरात सुयश तिवारी नावाच्या अमराठी तरुणानं एका मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर गाडी घातली आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. अंगावर गाडी घालण्याचा डाव फसला. त्यानंतर विद्यार्थ्याला मारहाण करत अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मुलाला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी ही मागणी विद्यार्थ्याच्या पालकांनी केली. उत्तर प्रदेशमधल्या बागपतमध्ये मोठी दुर्घटना झाली आहे. भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवाच्या कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेला लाकडी स्टेज कोसळला. या दुर्घटनेमध्ये 7 भाविकांचा मृत्यू झालाय तर 80 जण जखमी झाले आहेत. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये झाडाची फांदी तुटून रस्त्यावरील एका गाडीवर पडली आणि या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय. 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांप्रकरणी 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी आता लांबणीवर पडत चाललेली आहे. एसटी महामंडळाने तिकिटांच्या दरात 15% वाढ केली आहे. मात्र या दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला. ठाकरे गटाने राज्यभरात एसटी भाडे वाढी विरोधात चक्काजाम आंदोलन केलंय. बस स्थानकातून जाणाऱ्या एसटी बस ठाकरे गटानं रोखल्या. राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.
तुळजाभवानी मंदिरात महिलांना तुळजाभवानीचं चरण स्पर्श करण्यासाठी 2 पुजारी मंडळांमध्ये वाद सुरू होता. 2 पुजारी मंडळांपैकी एकाच पुजारी मंडळाच्या महिलांना देवीचे चरण स्पर्श करण्यासाठी परवानगी देण्यात आली. भोपी पुजारी मंडळाकडून पाळीकर पुजारी मंडळाच्या महिलांना देवीच्या चरण स्पर्शाला विरोध करण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जीबी सिंड्रोमचा आढावा आता घेण्यात आलेला आहे. शासकीय रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासनाला दिलेत. राज्यात जीबी सिंड्रोमने पहिला बळी घेतला, त्यानंतर आता केंद्र सरकार अलर्ट झाले. केंद्र सरकारने 7 तज्ज्ञांच्या पथकाची नियुक्ती केली. हे पथक महाराष्ट्रात तैनात करण्यात आले. राज्यात जीबी सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणं आणि व्यवस्थापन करण्यासाठी हे पथक मदत करेल. पुण्यातील मावळ तालुक्यामध्ये जीबीएस आजाराचा एकही रुग्ण नाहीये. मात्र मावळ तालुक्यातील आरोग्य विभाग सतर्क झालाय. मावळ तालुक्यातल्या आरोग्य विभागानं नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जीबीएस सिंड्रोमचा फैलाव रोखण्यासाठी नांदेड प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं. नागरिकांनी पाणी उकळून प्यावं आणि स्वतःची स्वच्छता राखावी अशी माहिती बोर्डीकर यांनी दिली. उल्हासनगर शहरामध्ये आतापर्यंत 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बांगलादेशींचे वाढलेले प्रमाण पाहून शहरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि 1111 रुपयांचं बक्षीस मिळवा ही घोषणा माजी नगरसेवक राजेंद्र सिंग भुयार यांनी केली. नवी मुंबईमधून आता 6 बांगलादेशी नागरिकांना बांधकाम चालू असलेल्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं. बांगलादेशी नागरिक कमी पैशांमध्ये काम करण्यासाठी उपलब्ध होत असल्यानं कंत्राटदार काम देत आहे अशी माहिती आहे. त्यामुळे सर्व बांधकाम साईट्सवर पोलिसांची करडी नजर आहे. बीडमधल्या चकलांबा या ठिकाणी आता एका तरुणाला मारहाण करण्यात आली. जमावाकडून ही मारहाण झाली. यामध्ये तरुण जखमी झालाय. गावात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. दरम्यान तरुणाच्या मारहाणीच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असल्याचं देखील बघायला मिळतं. लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. अचानक सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्यानं शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला असल्याचं बघायला मिळालंय. सोयाबीन भरलेले ट्रॅक्टर घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय. विहिरीच्या पाण्यातील क्लोरीन मोजण्यासाठी स्वयंचलित मीटर यंत्रणा कार्यरत होणार आहे. वाढत्या जीबीएस रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय. सिंहगड रोड नांदेड सिटी भागातील विहिरींवर हे मीटर लावले जातील. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाची माहिती तात्काळ प्रशासनाला मिळणार आहे. भंडाऱ्याच्या ऑर्डनेस फॅक्टरीमधील स्फोटाच्या प्रकरणी आता 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. तर आता नवीन सीजेएम म्हणून दीपक उद्धवराव देशमुख यांची देखील नियुक्ती झाली. या घटनेच्या 48 तासांच्या आतच बदलीचे आदेश जारी करण्यात आले. तर केंद्र सरकारच्या 3 पथकांनी या घटनेचं कारण शोधण्याचं काम हाती घेतलंय. धुळे तालुक्यातल्या कुंडाणे या ठिकाणी एका अज्ञात चोरट्याने 2 गायींचे वासरू चोरून नेले. गायीचे वासरू चोरी करत असताना या चोरट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्हीत कैद झालेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे. चोरट्याचा शोध घेण्याची मागणी संबंधितांकडून केली जाते. संभाजीनगरात खंडाळामध्ये स्कूल बसला अचानक आग लागली. सुदैवानं विद्यार्थी बसमध्ये नसल्यानं मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उपस्थितांनी पाणी मारत आग विझवली आहे. आणि यानंतर एक मोठी बातमी बघूया, ती म्हणजे जीबीएसची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुणे महापालिका अलर्ट झालेली आहे. जीबीएस बाधित क्षेत्रात महापालिकेकडून सर्वेक्षणही सुरू झालंय. घरोघरी जाऊन महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे आणि त्यासाठी 85 पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, धायरी या गावांमध्ये जीबीएसचे अधिक रुग्ण सापडले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे राजाराम पूल ते खडकवासला दरम्यानच्या भागाला बाधित क्षेत्र म्हणून आता घोषित करण्यात आलं. सध्या पुण्यात जीबीएसचे 111 रुग्ण आहेत.
पुढची बातमी वाल्मिक कराड संदर्भातली. वाल्मिक कराडला फरार होण्यास मदत केली होती आणि त्या संदर्भातले पुरावे कागदपत्र आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिलेत आणि त्या सर्वांना सह आरोपी करावं ही मागणी सुरेश धस यांनी केल्या. तर वाल्मिक कराड कोणत्या पोलीस अधिकाऱ्याशी बोलले त्या नव्या ऑडिओ क्लिपची देखील चौकशी व्हावी ही मागणी धस यांनी केलेली आहे. माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणलेला आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय? मी नाही, त्या क्लिपमध्ये आलंय. तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं. तर कराडची ही ऑडिओ क्लिप डिलीट करू नका, कारण हे प्रकरण जे ते अत्यंत भयंकर आहे. पुढचे 15 दिवस हे प्रकरण चालेल, हे मोठं विधान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलं. महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, किरकोळ प्रकरण आहे सोडून दे. हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो. मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर देईन. मी एकच बोलतो की हे 15 दिवस चालणार आहे ही क्लिप, फक्त एवढी लक्षात ठेवा, तुम्ही डिलीट करू नका. त्यामुळे आता पुढच्या 15 दिवसांमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं. यासोबतच इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. मित्रांनीच एका अल्पवयीन मित्रावर प्राणघातक चाकू हल्ला केलेला आहे. वसमत शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर हा चाकू हल्ल्याचा थरार घडलाय. हल्ल्यानंतर मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला असल्याचं देखील बघायला मिळतं. धाराशिव या ठिकाणच्या तुळजापूरमध्ये बाभळ गावात पुलाखाली 3 जणांचे मृतदेह आढळले. या तिघांचा मृत्यू पुलाला संरक्षक भिंत नसल्यानं दुचाकीवरून पाण्यात पडल्यानं झाला असल्याचं कळतंय. मृतदेह बाहेर काढून त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. अकोल्यात साधूच्या वेशात बिबट्यांची शिकार करणाऱ्या टोळीला वन विभागाकडून अटक करण्यात आली आहे. ही टोळी भगवे वस्त्र परिधान करून बिबट्यांची शिकार करायची. पुणे कस्टम युनिटने या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करून एका बिबट्याची कातडी जप्त केल्याची माहिती आहे. गाडी नीट चालवा असं म्हटल्यानं दोघांनी व्यावसायिकावरती आता भर दिवसा रस्त्यात हत्यारानं वार केलेले आहेत. पुण्यातल्या कसबा गणपती मंदिराजवळ ही घटना घडलेली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूर विलासपूर बिकानेर एक्सप्रेसमध्ये आता प्रवाशांकडून तिकीट तपासणीच्या नावावरती पैसे उकळणाऱ्या तोतया टीसीला अटक झाली आहे. नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केलेली आहे. संयोग कुमार साहू असं त्याचं नाव असल्याचं कळतंय. काही प्रवाशांना त्याच्या संशयास्पद वागणुकीमुळे शंका आली आहे, त्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आणि तोतया टीसीचा पर्दाफाश झाला. नंदुरबार या ठिकाणच्या टेंबे सारंगखेडामध्ये घडफोडीमध्ये 50 ते 60 लाखांचा मुद्देमाल आता लंपास करण्यात आलेला आहे. 50 तोळे सोनं आणि 1.5 लाख रुपये रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय भीतीचं वातावरण आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करा असं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. हिंगोलीमध्ये वसतिगृहात गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. 18 जानेवारीला अचानक वसतिगृहातील एका खोलीमध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तब्बल 12 दिवसांच्या उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. संभाजीनगरमध्ये ट्रकमधली लोखंडी प्लेट अंगावर पडून 4 तरुणांचा मृत्यू झाला. संभाजीनगर मालेगाव दरम्यान समृद्धी महामार्गावर ही घटना घडली. मृत तरुण हा ट्रकमधून मध्य प्रदेशकडे जात होता आणि यावेळेस संभाजीनगर ते मालेगाव महामार्गावर टुणकीजवळ चालकाने ब्रेक दाबला आणि ट्रकमधील लोखंडी प्लेट त्यांच्या अंगावर पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे.
आणि त्या बातमी महत्वाची आहे. श्री तुळजाभवानी देवीचे चरण स्पर्श करण्यासाठी महिलांना परवानगी द्यावी की नाही या ठरावावरून पुजारींच्या 2 गटात वाद झालाय. चरण स्पर्शाच्या मुद्द्यावरून आता भोपे पुजारी आणि पाळीकर पुजारी हे दोन्ही मंडळ आमनेसामने आलेत. भोपे पुजारी मंडळाकडून पाळीकर पुजारी मंडळाच्या महिलांना देवीच्या चरण स्पर्शाच्या ठरावाला विरोध सुद्धा करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या जे हक्कदार पुजारी आहेत यांच्या सौष्ठ महिलांना हळदी कुंकू वाहण्याचा अधिकार पूर्वापारपासून रूढी परंपरेनुसार आहे. पण या ठिकाणी काही लोकांनी व मंदिर प्रशासनातील काही भ्रष्ट कर्मचारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विनाकारण जातीभेद करून आमच्या महिलांचा चरणस्पर्शाला विरोध दर्शवला. आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. मुंबईमधूनच ही बातमी आहे, कारण मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी चक्क ड्रेस कोड लागू झालेला आहे. भारतीय परंपरेला साजतील असेच कपडे मंदिरामध्ये घालावे हा निर्णय सिद्धिविनायक मंदिर न्यासानं घेतलाय. त्यामुळे आता सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी तुम्ही जर जात असाल तर तुम्हाला पारंपरिक वेश परिधान करून तेव्हाच तिथे जाता येणार आहे, तेव्हाच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. काही भाविक येतात, मग ते कोणी भाविक कुठल्या जातीचे धर्माचे पंथाचे असतील, स्त्री किंवा पुरुष असेल, ते काही भाविकांचे पेहराव हे संकोच वाटणारे, समोरच्याला संकोच वाटणारे होते की पेहरावामध्ये कसेही पेहराव त्यांनी परिधान केलेले असायचे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे भक्तांच्या सूचनेनुसार, तक्रारीनुसार, की पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता पावित्र जपणारा असावा. कारण की मंदिरामध्ये धार्मिक कपडे घालून गेलेलंच बरं वाटतं. असा ऐसा है ना, मंदिरों में तो एटलीस्ट इंडियन कपडे पहन के आना जरूरी है. त्याबद्दल आम्ही सहमत आहे. तोकडे कपडे घालून इथे आपण फॅशन परेड करायला येत नाही, आपण देवाच्या दर्शनाला येतो. तो ये अच्छा ही है और हमारी संस्कृति के हिसाब से ये बहुत ही अच्छा है. मेरे हिसाब से ये करना चाहिए सबको. मला त्याचं मी सपोर्ट किंवा त्याचा निग्लेक्ट नाही करत त्या डिसिजनला. मला असं वाटतं जर त्याने डिसिजन हे घेतलेलं आहे तर काहीतरी विचार करून घेतला असावा. सो मी ओके आहे त्या डिसिजन रिगार्डिंग. तर आपण या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारतीय परंपरेला साजेसे असेच कपडे मंदिरात घालावे, नागरिकांना संकोच वाटणार नाही असेच कपडे परिधान करावे, भाविकांनी अंगभर कपडे घातले पाहिजेत, अंगभर कपडे असलेल्यांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळेल. ड्रेस कोड लागू केल्यानं वादाची देखील शक्यता आहे. तर अंग प्रदर्शन करणारे कपडे नको असा निर्णय खरं तर सिद्धिविनायक मंदिरात घेण्यात आलेला आहे. यानंतर बातमी पुण्यातून आहे, कारण पुण्यात गाडी तोडफोडीचं सत्र सुरू आहे. 4 चाकी आणि रिक्षाची तोडफोड झालेली आहे. शहरात तोडफोडीचं सत्र सुरू आहे. पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतली ही घटना आहे. आज सकाळी 7 ते 8 वाहनांची तोडफोड झालेली आहे. अधिकचा तपास सध्या पोलीस करतायत. आपण बघतोय पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी तोडफोडीचं सत्र सुरू असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे. मात्र वारंवार अशा प्रकारच्या घटना पुण्यात होत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे, चिंता सुद्धा व्यक्त केली जात असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे. 7 ते 8 वाहनांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र या तोडफोडीमागचं नेमकं कारण काय आहे हाच मुळात प्रश्न उपस्थित झालेला आहे.